तिकडे गडचिरोलीत पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये नाल्याचं खराब पाणी मिसळलं गेलंय। घरोघरी याच पाईपलाईनमधून पाणी पुरवठा होतोय। स्थानिक वारंवार तक्रार करतायत आणि या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी। गडचिरोली जिल्हा औद्योगिकदृष्ट्या प्रगतशील होतच आहे, परंतु गडचिरोली स्मार्ट सिटीच्या नावावर सुद्धा एक शिक्केमार्फत होत आहे। परंतु गडचिरोली जिल्हा खरंच स्मार्ट सिटी सारखा आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण की गडचिरोली जिल्ह्यात अर्ध्या गडचिरोलीला पाणी पुरवठा करणारी जी पाईपलाईन आहे, त्या पाईपलाईनचं जे वॉल आहे ते वॉल नालीमध्ये आहे आणि 2022मध्ये त्या नालीच्या त्या चेंबरमध्ये एक मृतदेह आढळला होता। तेव्हापासून तो चेंबर आताही उघडा आहे। त्याच्या 2024मध्ये पुन्हा एक गाय त्यामध्ये पडली होती, ती मृत झाली होती, तिला सुद्धा काढण्यात आलं होतं। या ठिकाणी काही ग्रामस्थ आहे, आपण पाहू शकता, त्यांना सुद्धा विचारू। हे या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी कशा पद्धतीने घाण जमा झालेला आहे, कशा पद्धतीने कचरा जमा झालेला आहे। याच्या बाजूलाच तो वॉल आहे आणि नेमका वॉल हा नालीच्या मध्यभागामध्ये दिलेला आहे आणि या वॉलमधून पाणी सुद्धा निघत आहे, म्हणजे तोच पाणी नालीचं पाणी त्याच्यामध्ये जाऊन ते पुरवठा केला जाते आणि जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या आरोग्याशी खेळल्या जाते। या ठिकाणी काही ग्रामस्थ आपण त्यांच्याकडून जाणूयात, ते काय सांगणार आहेत ते सांगा, काय सांगाल? कित्येक वर्षापासून या ठिकाणी हा वॉल उघडा आहे। तसेच आमच्या या साईनगरामधला किंवा कुठलाही जो सांडपाणी असते तो या नालीमध्ये नॅशनल हायवेच्या या नालीमध्ये तो पाणी इथे येते आणि इथेच हा पिण्याच्या पाण्याचा वॉल आहे। त्या वॉलमध्ये हा पाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि कित्येक तोंडी सूचना पण देऊन झाला नगर परिषदला, पण अद्यापही यावर कोणीही कारवाई केलेली नाही आणि असा दूषित पाणी इथल्या सर्व लोकांना हा दूषित पाणी पिण्याची वेळ आमच्यावर येत आहे। नगर परिषदेला वारंवार तक्रार केल्यानंतर सुद्धा पाणी पुरवठा विभाग याकडे लक्ष देत नाही, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। कॅमेरामन गणेशसह मनीष रक्षमवार, NDTV मराठी, गडचिरोली।